अदृश्य बंध. शहरातील आनंद विला सोसायटीत राहणारे कुलकर्णी कुटुंब. अरुंधती कुलकर्णी, वय 60 वर्ष, प्रेमळ आणि काहीशी जुन्या विचारांची सासू, आणि तिचा मुलगा आदित्य, व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर यांची कथा. त्यांच्या आयुष्यात 6 महिन्यांपूर्वी प्रिया, वय वर्ष 28, मार्केटिंगमध्ये काम करणारी आधुनिक सून, हिचे त्यांच्या आयुष्यात आगमन झाले. प्रिया आणि अरुंधती यांचे स्वभाव अगदी विरुद्ध. अरुंधतीला स्वयंपाकघरातील पारंपरिक पद्धती आवडायच्या, तर प्रियाला झटपट आणि प्रोटीन रिच पदार्थ बनवायला आवडायचे. सकाळी अरुंधतीने आदल्या दिवसाची कढी बनवली होती. प्रिया, तू डब्यात ही कढी घे, पौष्टिक असते, अरुंधती म्हणाली. प्रियाने ऑफिसला जाण्याच्या गडबडीत प्लेट बाजूला ठेवली. सॉरी, पण मला लवकर निघायचंय. मी काल रात्री बनवलेला ग्रिल्ड सँडविच घेते, नाहीतर ऑफिसमध्ये भूक लागते. अरुंधतीला वाईट वाटले, पण तिने काही बोलले नाही. तिला वाटले की प्रिया आपले बोलणे टाळते. एक आठवड्यानंतर प्रियाची ऑफिसमध्ये मोठी मीटिंग होती. तिने आदल्या रात्री खूप उशिरापर्यंत काम केले. सकाळी तिला उठायला उशीर झाला. ती घाईघाईने आवरत असताना तिचे पाकीट घरी विसरले आणि ती ऑफिससाठी निघाली. अरुंधती जी बागेत पाणी घालत होती, तिने पाहिले की प्रिया गडबडीत पाकीट सोफ्यावर विसरली आहे. त्यात तिचे ओळखपत्र, क्रेडिट कार्ड आणि महत्त्वाच्या चाव्या होत्या. अरुंधतीने क्षणाचाही विलंब न करता एक ऑटो पकडली. तिने कधीही एकटीने फारसे बाहेर प्रवास केला नव्हता, पण आज तिने हिंमत केली. प्रियाच्या ऑफिसचा पत्ता अरुंधतीला नीट माहिती नव्हता. तिने फक्त सोसायटीच्या खालील वॉचमनला विचारले आणि निघाली. ऑटोमधील प्रवास. अरुंधती खूप घाबरली होती. शहरातील गोंगाट, गाड्यांची गर्दी आणि अनोळखी रस्ते. तिला हृदयविकाराचा त्रास आहे, त्यामुळे तिला घाम फुटला होता. एका चौकात ऑटो थांबल्यावर तिने आदिल्यला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागला नाही. ती मोठ्या हिमतीने प्रियाच्या ऑफिसच्या इमारतीपर्यंत पोहोचली. ती काचेची, उंच, चकचकीत इमारत पाहून ती थक्क झाली. आत गेल्यावर तिला सुरक्षा रक्षकाने अडवले. कोण पाहिजे तुम्हाला? ओळखपत्र दाखवा, सुरक्षा रक्षकाने विचारले. माझी सून, प्रिया कुलकर्णी. ती इथे मार्केटिंगमध्ये काम करते. तिचं पाकीट माझ्याकडे राहिलंय, अरुंधती धडपडत म्हणाली. सुरक्षा रक्षकाने तिला आत सोडले नाही, पण त्याने प्रियाला फोन केला. प्रिया महत्त्वाची मीटिंग सुरू होण्यापूर्वी फोन वाजल्यावर वैतागली. आईचा कॉल? आत्ता का केला असेल? तिने कॉल उचलला. हॅलो आई, काय झालंय? मी मीटिंगमध्ये आहे. मी तुझ्या ऑफिसच्या खाली उभी आहे. तू तुझं पाकीट विसरलीस. मला खूप भीती वाटतेय इथे. अरुंधतीचा थरथरणारा आवाज ऐकून प्रिया हादरली. प्रिया धावत खाली आली. तिने अरुंधतीला पाहिलं. तिचा चेहरा घामाने भिजलेला होता आणि ती धाप घेत होती. तू इथे? तू एकटी कशी आलीस? तुला काही त्रास झाला का? प्रियाने तिला पाणी दिले. काही नाही बाळा. तुझं पाकीट, तुझं ओळखपत्र महत्त्वाचं होतं ना, अरुंधती म्हणाली. प्रियाला क्षणात जाणवले की अरुंधती तिच्यावर किती प्रेम करते. पाकीट दिल्यावर प्रियाला आठवण झाली की तिची मीटिंग सुरू होणार होती आणि तिला क्लायंट्सला दाखवण्यासाठी लॅपटॉपमध्ये एक प्रेझेंटेशन फाईल हवी होती. ती फाईल प्रियाने रात्री बनवली होती, पण लॅपटॉप घरातच राहिला होता. प्रिया हताश झाली. माझा लॅपटॉप घरी राहिला. आजची मीटिंग खूप महत्त्वाची आहे. आता काय करू? अरुंधतीने विचार केला. तुझा लॅपटॉप आणि पासवर्ड सांग. मी आदित्यला फोन करून सांगते. तो लॅपटॉप घेऊन लगेच येईल. नाही आई, आदित्य आता ऑफिसमध्ये पोहोचला असेल. त्याला यायला कमीत कमी 2 तास लागतील आणि माझी मीटिंग 10 मिनिटांत सुरू होईल. प्रिया रडवेली झाली. तुला फक्त ती फाईल हवी आहे ना? अरुंधतीने विचारले. अरुंधतीने प्रियाच्या डेस्कटॉपचा पासवर्ड आणि फाईलचा पत्ता विचारून घेतला. तू जा मीटिंगमध्ये. मी आज जाऊन तुझा लॅपटॉप घेते आणि फाईल तुला ईमेल करते. मी प्रयत्न करते, अरुंधती म्हणाली. प्रियाला विश्वास बसला नाही. आई, तू काय बोलतेस? तुला कॉम्प्युटर येत नाही आणि लॅपटॉपचा पासवर्ड? मी प्रयत्न करते. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. अरुंधतीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. प्रियाने मीटिंगमध्ये जाण्यापूर्वी अरुंधतीला लॅपटॉपच्या बॅगेची चावी दिली. प्रिया मीटिंग हॉलमध्ये गेली. तिने वेळ मारून नेण्यासाठी सादरीकरणाची सुरुवात शब्दांनी केली. दुसरीकडे अरुंधती प्रियाच्या डेस्कवर गेली. कॉम्प्युटर, माऊस, कीबोर्ड हे सर्व पाहून ती गोंधळली, पण तिने स्वतःला शांत केले. तिने लॅपटॉप सुरू केला. पासवर्ड, प्रियाने सांगितलेला पासवर्ड तिने मोठ्या धैर्याने टाकला. वेलकम. तिला फाईलचा पत्ता आठवला. डॉक्युमेंट्स, मेगा डील. तिने माऊसचा वापर करून कसेबसे फाईल उघडली. ती फाईल तिला कोणाला ईमेल करायची हे आठवत नव्हते.
तिने प्रियाचा ईमेल आयडी शोधला, पण तिला ईमेल करता येईना. तिने शेवटी आदित्यला कॉल केला. आदित्य, लवकर ऑफिसला ये. मला ईमेल करता येत नाहीये. पण तू लवकर ये. तुझ्या बायकोला माझी गरज आहे. आदित्य लगेच ऑफिसमधून निघाला आणि 20 मिनिटांत तिथे पोहोचला. तो पाहतो तर काय, त्याची आई प्रियाच्या डेस्कवर घाबरलेल्या चेहऱ्याने लॅपटॉपकडे पाहत बसली होती. तू इथे काय करतेस? आदित्य, मला फक्त ही फाईल प्रियाला ईमेल करायची आहे. लवकर कर. आदित्यने त्वरित ती फाईल प्रियाच्या ईमेलवर पाठवली आणि तिला मीटिंग हॉलमध्ये जाऊन ईमेल चेक कर असा मेसेज पाठवला. मीटिंग हॉलमध्ये प्रिया अक्षरशः माहिती नसताना बोलत होती. तेवढ्यात तिला ईमेलचा आवाज आला. तिने घाईघाईने लॅपटॉप उघडून फाईल पाहिली. तीच फाईल. तिच्या डोळ्यात पाणी आले. प्रियाने यशस्वीपणे आपले प्रेझेंटेशन पूर्ण केले. डील क्रॅक झाली. मीटिंग संपल्यावर प्रिया धावत बाहेर आली आणि तिने अरुंधतीला मिठी मारली. तू माझ्यासाठी हे सगळं केलंस. तुला कॉम्प्युटरचा क पण येत नाही तरीसुद्धा तू हे सगळं माझ्यासाठी. मला माफ कराई. मी नेहमी तुम्हाला जुने विचार म्हणून टाळायची. प्रिया रडू लागली. अगं वेडे, मी तुझ्या आईसारखीच आहे. तुझ्यावर संकट आलेलं पाहून मी स्वस्थ कशी बसू? मला भले स्वयंपाकघरातील पारंपरिक पदार्थ आवडत असतील, पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्या संघर्षात तुझ्यासोबत नाही. अरुंधती म्हणाली. त्या दिवसापासून अरुंधती आणि प्रिया यांचे नाते पूर्णपणे बदलले. स्वयंपाकघर प्रियाने ठरवले की ती आठवड्यातून एकदा आईसाठी पारंपरिक पद्धतीने जेवण बनवेल आणि अरुंधतीने ठरवले की ती प्रियाला आठवड्यातून एकदा झटपट पदार्थ बनवायला मदत करेल. प्रियाने अरुंधतीला स्मार्टफोनचा वापर करायला शिकवले. अरुंधती आता आनंदात व्हॉट्सॲपवर मेसेजेस पाठवते आणि व्हिडिओ कॉल्स करते. अरुंधतीने प्रियाला सांगितले, टेक्नॉलॉजी चांगली आहे, पण ती फक्त नात्याला जोडण्यासाठी वापरायची. अरुंधतीला आता प्रियाच्या कामाचे आणि तिच्या कामाच्या दबावाचे महत्त्व पटले. ती आता कामाच्या वेळी प्रियाला त्रास देत नसे. उलट ती तिला गरम चहा आणि सूप बनवून देत असे. प्रियालाही जाणवले की तिची सासू जुन्या विचारांची नसून प्रेमळ आणि समर्पित आहे. तिचा दृष्टिकोन फक्त वेगळा आहे, पण तिचे हृदय खूप मोठे आहे. सासू-सुनेच्या नात्यात संघर्ष हा अपरिहार्य असतो, पण जेव्हा संकटाच्या वेळी त्या एकमेकींना मदत करतात तेव्हा ते नातं सोनेरी बंधनाप्रमाणे घट्ट होतं. आनंद व्हिला सोसायटीच्या त्या घरात आता फक्त स्वयंपाकघरातले पदार्थच नाही, तर 2 पिढ्यांचे प्रेम आणि समजूतदारपणा एकत्र शिजत होते. पिढ्यांमधील अंतर विचारांचे असू शकते, पण ते नात्यातील प्रेम कमी करू शकत नाही. संकटकाळात दिलेला आधार आणि विश्वास हेच सासू-सुनेच्या नात्यातील अदृश्य बंध असतात. व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.